मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ही मॅच एकदम घासून झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. आता फिनिशर हार्दिक पांड्या क्रीजवर आहे म्हणल्यावर मुंबईच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त वाटत होते. त्यात हार्दिक फॉर्ममध्ये होता. बॉलिंगमध्ये त्यानं आपल्या T20 करिअरमधला बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळं आता तो बॅटिंगमध्येही धुव्वा करेल असं वाटत होतं. पण तसं काहीच घडलं नाही. मॅच मुंबई इंडियन्सनं 12 रन्सनं हारली. आता मॅच नंतर हार्दिक टार्गेट चेस करू शकला नाही याची चर्चा होणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी चर्चा होतीये ती दुसऱ्याच एका प्लेअरची. हा प्लेअर म्हणजे मुंबईचा बॅटर तिलक वर्मा. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मॅचमधला एक निर्णय. मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला तिलक वर्मा रिटायर्ड आउट होऊन बाहेर गेला. आपण गल्ली क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेअरला खेळता येत नाही म्हणून बाहेर बसवतो, तसं काहीसं तिलक सोबत लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये झालं. तिलक हा मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेला प्लेअर. अशा सिच्युएशनमध्ये तो यापूर्वी अनेकदा खेळलाय. मग यावेळी त्याला रिटायर्ड आउट का करण्यात आलं? तिलक खरंच इतका खराब खेळला होता का? हा निर्णय कॅप्टन हार्दिकचा होता की कोच जयवर्धनेचा? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्यात आलं त्यावेळी मॅचची सिच्युएशन काय होती ते सांगतो. मुंबईची टीम 204 रन्स चेस करत होती. 18 ओव्हर झाल्या तेव्हा मुंबईचा स्कोर होता 175. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या क्रीजवर होते. एकीकडे हार्दिक 200च्या स्ट्राईक रेटनं खेळत होता तर दुसरीकडे तिलक वर्मा मात्र एक रन करण्यासाठी स्ट्रगल करत होता. तो मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या बॅटला बॉल नीट कनेक्ट होत नव्हता. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये मुंबईला 29 रन्स पाहिजे होते. या दोन्ही बॅटर्सचा एक्सपिरियन्स बघता हे टार्गेट मुंबईच्या टप्प्यात होतं. फक्त या ओव्हरमध्ये 2-3 मोठे शॉट मारणं अपेक्षित होतं. पण इथंच हे दोघंही गणले. 19व्या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉल्समध्ये फक्त 3 सिंगल आल्या. चौथा बॉल तिलक वर्माने खेळला. बॉल लो फुलटॉस आला. खून मारायचा चान्स होता पण तिलक वर्मानं तो थेट फिल्डरच्या हातात मारला. फक्त 1 रन आला. पुढच्या बॉलवर सुद्धा सिंगल आली. म्हणजे 5 बॉलमध्ये फक्त 5 रन्स आले होते. आता शेवटच्या 7 बॉलमध्ये 24 रन्स पाहिजे होते. तेव्हा अचानक तिलक वर्मा क्रीज सोडून चालायला लागला कारण त्याला रिटायर्ड आउट करण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय बघून अनेकांना धक्का बसला. कमेंटेटर सुद्धा शॉकमध्ये होते. त्याचवेळी डगआउटमध्ये बसलेल्या सूर्यकुमार यादववर कॅमेरा गेला. या निर्णयामुळे त्याच्या चेहऱ्यावरही धक्का बसल्याचे एक्सप्रेशन्स होते. तेव्हा मुंबईचा कोच माहेला जयवर्धने सूर्याजवळ गेला आणि त्याच्याशी काहीतरी बोलला. हे सगळं घडत असतानाच एक प्लेअर ग्राउंडवर चालत आला. तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाल्यानंतर तो बॅटिंगला आलेला. हा प्लेअर होता मिशेल सँटनर. हे पाहून सगळ्यांना आणखी मोठा धक्का बसला. आता सँटनर बॅटिंग करू शकतो यात काय वाद नाही, पण तो काय रसेल किंवा पोलार्ड सारखा बिग हिटर सुद्धा नाही. त्यातच त्याला तिलक वर्माच्या जागी बॅटिंगला पाठवलं होतं, ते पण एवढ्या टफ सिच्युएशनमध्ये. हे गणित कुणालाच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळं प्रश्न उभा राहिला की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला तिलक वर्मा या मॅचमध्ये खरंच एवढा खराब खेळला होता का? तिलक वर्मा मॅचच्या 9व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला. त्यावेळी मुंबईचा स्कोर होता 86 वर 3 विकेट. इथे मॅच मुंबईच्या टप्प्यात होती कारण नमन धीर जबरदस्त बॅटिंग करून आउट झाला होता. तर दुसऱ्या टोकावर सूर्यकुमार यादव भारी खेळत होता. त्यामुळे तिलक वर्मानं क्रीजवर थोडा टाइम घेतला. तो सिंगल डबल खेळत राहिला. समोर सूर्या मोठे शॉट खेळत होता. या दोघांमध्ये 66 रन्सची पार्टनरशिप झाली. पण सूर्या 17व्या ओव्हरमध्ये आउट झाला. तोपर्यंत तिलक वर्मानं 18 बॉलमध्ये 17 रन्सच केले होते. त्यामुळं आता त्यानं इनिंग ॲक्सिलरेट करणं गरजेचं होतं. पण तो नेमका यातच गणला. सूर्य आउट झाल्यावरही तिलक वर्माचा स्ट्रगल थांबला नाही. तो मोठे शॉट्स खेळूच शकला नाही. दुसऱ्या एंडला हार्दिक पांड्या मारायला लागला पण तिलक वर्माला हे काहीच जमत नव्हतं. रिटायर्ड आउट करण्यात आलं तेव्हा तिलक वर्मानं 23 बॉलमध्ये फक्त 25 रन्स केले होते. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या तिलकचा इम्पॅक्टच पडला नव्हता. वर हार्दिक पांड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सिंगल न काढता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली तरी त्याला मॅच फिनिश करता आली नाही. त्यामुळं हार्दिकनं तिलकला बाजूला करत स्वतःवर जबाबदारी घेतली का? त्यामुळं तिलकला बाहेर पाठवण्याचा निर्णय हार्दिकचा होता की जयवर्धनेचा, असा प्रश्न उभा राहिला. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्याला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की हा निर्णय स्पष्ट होता कारण आम्हाला मोठ्या शॉट्सची आवश्यकता होती पण तिलक ते मारू शकत नव्हता. मुंबईचा हेड कोच माहेला जयवर्धनेनं पण या निर्णयावर अशीच प्रतिक्रिया दिली. जयवर्धने म्हणाला, विकेट पडल्यानंतर तिलक वर्मानं चांगली बॅटिंग केली. त्यानं सूर्यासोबत चांगली पार्टनरशिपही केली पण त्यानंतर त्यानं शॉट्स मारणं अपेक्षित होतं. तो प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हतं. त्याला लय मिळेल यासाठी आम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत वाट पाहिली कारण त्यानं क्रीजवर बराच वेळ घालवला होता. त्यानं मोठ्या हिट मारणं अपेक्षित होतं पण त्याचा स्ट्रगल पाहून शेवटी मला वाटलं की एखाद्या फ्रेश बॅटरनं क्रीजवर जावं. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. त्याला बाहेर काढण्याचा निर्णय अवघड होता
पण मला हे करणं भाग पडलं. हा एक टॅक्टिकल डिसिजन होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे तिलक वर्मा मोठे शॉट्स खेळू शकत नव्हता, म्हणून त्याला रिटायर्ड आउट करण्यात आलं. हा निर्णय कोच महिला जयवर्धनेचा होता. पण मग त्याच्या जागी आलेल्या मिशेल सेंटनरनं काय केलं? जयवर्धनेच्या म्हणण्यानुसार जर सेंटनरला मोठे शॉट्स खेळण्यासाठी क्रीजवर पाठवण्यात आलं होतं, तर शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्यानं त्याला स्ट्राईक का नाकारली? मिशेल सेंटनर क्रीजवर आल्यानंतर त्यानं 19व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला, ज्यावर त्यानं 2 रन्स घेतले. पुढच्या ओव्हरमध्ये हार्दिक क्रीजवर होता. त्यानं ओव्हरचे पहिले 5 बॉल खेळले, ज्यावर तो फक्त 9 रन्स करू शकला. शेवटच्या ओव्हरमध्ये एक असा क्षण आला होता जेव्हा हार्दिक पंड्यानं सेंटनरला स्ट्राईकच नाकारली. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की जर मुंबईच्या मॅनेजमेंटला सेंटनर मोठा हिटर आहे असा विश्वास होता, तर हार्दिकनं त्याला स्ट्राईक का दिली नाही? सेंटनरला स्ट्राईक द्यायची नव्हती, तर त्याला तिलक वर्माच्या जागी का पाठवण्यात आलं? विशेष म्हणजे त्यावेळी कमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंगनं पण याकडे लक्ष वेधलं. सेंटनर तिलक वर्मापेक्षा चांगला हिटर आहे का, असा प्रश्न त्यानं विचारला. सेंटनरच्या जागी पोलार्डसारखा हिटर असता तर मी समजू शकलो असतो, असंही बज्जे म्हणाला. तिलक वर्मा T20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये 4थ्या नंबरला आहे. त्याचा इंटरनॅशनल T20मध्ये 155चा स्ट्राईक रेट आहे, तर IPLमध्ये 143चा स्ट्राईक रेट. त्यानं मुंबईसाठी असतील किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असतील अशा सिच्युएशनमध्ये मॅचेस काढून दिल्यात. आता राहिला प्रश्न शुक्रवारच्या मॅचचा. जर तिलक वर्मा मारू शकला नव्हता, तरी शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवायचा चान्स होताच. हार्दिक पंड्यानं पहिल्या बॉलला 6 मारून प्रेशर लखनौवर शिफ्ट केलं होतं, पण त्यावेळी त्याला समोरच्या बाजूनं सेंटनर साथ देईल यावर विश्वास नव्हता. पण अशावेळी जर तिलकसारखा एक्सपिरियन्स्ड बॅटर असता, तर प्रेशर लखनौवर आणखी वाढलं असतं. सेंटनरला संधीच न देण्यापेक्षा तिलकवर डाव खेळणं कधीही सोपं होतं. त्यामुळेच जयवर्धनेनं तिलकला बाहेर आणण्याचा डिसिजन का घेतला? आणि कोचचा सेंटनरवर एवढा विश्वास होता, तर कॅप्टन हार्दिक पंड्याचा का नाही? आणि एका मॅचसाठी तिलकसारख्या प्लेअरचा कॉन्फिडन्स लूज का करण्यात आला? असे अनेक प्रश्न आता पुढे आलेत. आधीच मुंबई इंडियन्स नेहमीच्या फॉर्ममध्ये नाही. रोहितचं गणित रोहितला लागेना झालंय, आणि आता फिनिशरला शेवटच्या ओव्हरला थांबवून बॉलरला पाठवण्याचा चेन्नई पॅटर्न मुंबई सुद्धा वापरायला लागली. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिलक वर्मानं मॅच काढली असते का? हार्दिकला ओव्हर कॉन्फिडन्स नडला का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.